आता एंट्री केल्यानंतर इथे लेफ्ट साइडला एक आम्ही पार्टिशन दिलंय की किचन पटकन दिसून येईल त्यासाठी. तर ह्या पार्टिशन मध्ये तुम्ही बघितलं तर इथे एक लेज आहे छोटी, याच्यावरती काहीतरी आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवायला. त्यानंतर खाली इथे फ्ल्युटेड ग्लास घेतली आहे आणि इथे वुडनची पूर्ण फ्रेम घेतली आणि ही फ्रीजची जागा आहे. फ्रीजच्या बाजूला जे मी तुम्हाला पार्टिशन दाखवलं ते पार्टिशन इथेच आहे. फ्रीज दिसू नये म्हणून सुद्धा आम्ही ते पार्टिशन केलंय. त्यानंतर वरती फ्रीजच्या इथे स्टोरेज आहे, इथे ग्लास डोअर आहे. इकडे मोठा काउंटर दिला होता सर्व्हिस, तर तो आम्ही कमी केला, तो छोटा केला काउंटर आणि व्हाईट फुल बॉडी टाईल आम्ही युज केली आहे. इथे पूर्ण पॅन्ट्री युनिट आहे, इकडे विकर बास्केट घेतला आणि इथे ओव्हनचं युनिट आहे. त्याच्यानंतर थोडं तुम्ही आतमध्ये आलं तर तुम्हाला कळेल या साईडला इथे आम्ही वॉशिंग मशीन ठेवणार आहे आणि त्याच्यावरती पण आम्ही इथे स्टोरेज केलंय. त्यानंतर तुम्ही समोरच्या बाजूला बघितलं तर हा पूर्ण कुकिंग काउंटर आहे. त्याच्यामध्ये आम्ही इकडे वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर दोन्ही हे ते ठेवू शकतो आणि दोन्ही साईड त्याची प्रोव्हिजन केली आहे. त्यानंतर इकडे सिंक केलंय, सिंकच्या वरती इथे पण काही आम्ही स्टोरेज केलंय. आता इथे आम्ही स्टोरेज करू शकलो कारण का आमचं जे ऍक्वागार्ड आहे ते आम्ही सिंकच्या खाली घेणार आहे. त्यानंतर इथे कुकिंग काउंटर आहे आणि आमची चिमणी इथे लागणार आहे. त्यानंतर इथे काही क्रॉकरी युनिट आहे, त्याच्यामध्ये हे बंद आहे आणि वरती पूर्ण आम्ही लॉक केलं आहे.